चला या ठिकाणी महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. मी साहिलची पण पुन्हा एकदा या चालू सामन्याचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवेन. महत्वपूर्ण सामना आहे. दोन कट्टर प्रतिस्पर्धी या ठिकाणी एकमेकांसमोर आलेत. श्री मानाई देवी टासुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये सीमादेवी सालपुरे ब असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चांगली मॅच, एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. जे क्रीडा रसिक या ठिकाणी चांगल्या दर्जाचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी चांगल्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. एका बाजूला टासुरेचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला सालपुरेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि दापोली तालुक्यातील बहुतांश सारी स्टारकास्ट या ठिकाणी पाहायला मिळते. अफवा कैरकर आज दाखल झालाय. रोहित चौधरी या खेळाडूला आपण पाहतोय. प्रज्वल देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. कालच्या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करणारा श्रेयस हा खेळाडू या ठिकाणी दाखल होतोय. संजोग लाले देखील त्या ठिकाणी पाहायला मिळेल. गौरी हा खेळाडू देखील आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तेजस वाटे सध्या स्थितीमध्ये चढाई मार्गावरती प्रथमेश काटकर या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रशांत लोगरे देखील पाहायला मिळतोय. त्याचबरोबर श्री संकुलकर, प्रणय सावंत यांसारखे सर्वात स्टारकास्ट असलेले खेळाडू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ सादर करतील. ओम साई क्रमांक अंजली बीट पकाडी यांच्या वतीने आयोजित केलेली भव्य दिवशी चौरंगी कबड्डी स्पर्धा आणि या ठिकाणी कबड्डीचा तडार मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. श्रेयसला आपण पाहिलं, काल मात्र या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली. 65 किलो वजनी काठी स्पर्धा गाजवली या खेळाडूंना. पुन्हा या ठिकाणी मानवी टासुरे संघाचं प्रतित्व करण्यासाठी या ठिकाणी सज्ज होत आहे. समोर या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रशांत या खेळाडूचा आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. आणि या खेळाडूंची चांगल्या टच मध्ये देखील यंदाच्या अंगामध्ये दमदार प्रदर्शन अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये केलं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय. थोडंसं संयमानं खेळ सादर केला, माघारी पडते. आणि दुसऱ्या बाजूला गौरी सणस तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. सलग 3 वर्ष सातत्याने रत्नागिरी जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे आणि पहिल्या चढाईमध्ये गुणाची कमाई करतोय. दुसऱ्या बाजूला कुठल्या खेळाडूला टिकलाय. यंदाची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सातत्याने ज्या खेळाडूला आपण पाहिलं आणि या ठिकाणी गौरी सणस या खेळाडूला या ठिकाणी 100 रुपयाचं कॅश प्राइज झालेलं आहे. दिनेश गोरा यांच्या माध्यमातून गौरी सणस या खेळाडूसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी येतं. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आत्ताच उत्कर्ष गर्देकर देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचा देखील आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. परंतु सध्या स्थितीमध्ये पहिल्या सत्राचा खेळ आणि आक्रमणासाठी पुन्हा एकदा अफवा कैरकर या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगवण्याचा प्रयत्न अफाचा देखील पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे प्रवेशद्वाराजवळ जे क्रीडा रसिक आपण उपस्थित आहात, आपल्याला विनंती आहे की आपण त्या ठिकाणी थोडंसं बाजूला सरकून घ्या. आमच्या बरोबर समोर ज्या ठिकाणी तुषारजी पाटील सर उपस्थित आहेत त्यांच्या पाठीमागे खूप सारी जागा त्या ठिकाणी आहे. कृपया आपण सर्वांनी त्या ठिकाणी जायचे. प्रवेशद्वाराच्या इथे खूप सारे क्रीडा रसिक उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे कृपया आपण त्या ठिकाणी त्याचप्रमाणे अभिनयजी केळसकर आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला देखील विनंती आपण देखील व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचं. एक महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. ज्या ठिकाणी प्रशांत खेळाडू सध्या स्थितीत चढाई मार्गावरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा थोडंसं संयमानं खेळ सादर करण्याचा प्रयत्न आहे. माघारी पडते. प्रत्युत्तर म्हणून आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 12 अफवा कैरकर या ठिकाणी सज्ज होतोय. ज्या ठिकाणी 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. परंतु संयमानं खेळ सादर केला. पुन्हा एकदा माघारी पडते. आणि या ठिकाणी सांगोळे संघासाठी कळते. तिसरी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते आणि तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण जर्सी क्रमांक 14 या खेळाडूच्या माध्यमातून तेजस वाटे या खेळाडूला आपण पाहतोय. आणि यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये रोखलं जाईल. सक्सेसफुल कामगिरी ही मात्र मानाई देवी टासुरे संघाच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी गुण एकवटला जातोय. सक्सेसफुल कामगिरी केली आहे. डिफेन्स मार्गावरती प्रज्वल या खेळाडूच्या माध्यमातून पूर्णपणे चढाई त्या ठिकाणी मोमेंटम तोडलाय. यानंतर होणारा सामना
दुसऱ्या फेरीतला पण सामना खेळतोय. क्वार्टर फायनलचा सामना असेल, उपउपांत्य फेरीचा सामना ज्या ठिकाणी ध्रुवी साईशा पाळंदे ब आणि त्यांच्या विरोधामध्ये सीमादेवी सालगुरे असा सामना आपण या ठिकाणी खेळतोय. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने हा पहिला पुकार या ठिकाणी दिला जातोय. ध्रुवी साईशा पाळंदे ब आणि त्यांच्या विरोधामध्ये सीमादेवी सालगुरे. ओ त्याचप्रमाणे ज्या ज्या संघांचे सामने या ठिकाणी झालेले आहेत आपण कृपया भोजन कक्षाकडे जायचं. त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्था केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे ज्यांना अजून देखील कुपन मिळालेली नाहीये कृपया आपण आयोजन कमिटीचा संपर्क साधून आपले कुपन घेऊन जायचे. तुम्हाला कुपन दिले जात आहेत आणि जितके कुपन तुम्हाला दिले जातील तितकेच खेळाडू तुमचे त्या ठिकाणी भोजन कक्षामध्ये पाठवायचे. त्याची आपण नोंद घ्या. चला ठिकाणी श्री संकुलकर यांना आपण पाहतोय. गेल्या 2 वर्ष सातत्याने रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सिद्ध झाला आक्रमणासाठी. आज मात्र सालगुरे संघाच्या माध्यमातून आक्रमण करतोय. आपला खेळ सादर करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. सध्या स्थितीमध्ये स्कोर काय श्री मानाईदेवी टासुर या संघाजवळ पोहोचलाय 4 या गुणसंख्येवरती. तर दुसऱ्या बाजूला सीमादेवी सालगुरे ब हा संघ खेळतोय 2 या गुणसंख्येवरती. सामना थोडासा या ठिकाणी संयमानं मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. परंतु जसं दुसऱ्या सत्राकडे आपण ट्रॅव्हल करू त्यावेळेस मात्र सातत्याने आक्रमण आणि सातत्याने थोडासा या ठिकाणी एक संघर्षमय वातावरणातला खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. सचिनची म्हणजे चला ठिकाणी प्रशांत खेळाडू सज्ज होतोय. महत्वपूर्ण चढाई ठिकाणी पाहायला मिळेल. प्रचंड वेगाने आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. स्वतःच्या उजव्या बाजूवरती चढाईला सुरुवात केली आहे. त्यानंतर मात्र आपण पाहतोय संजोग या खेळाडूने डिफेन्स मार्फतची भूमिका बजावली आहे. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये प्रशांत या खेळाडूला रोखलं जाईल आणि गुणाची कमाई मानाईदेवी टासुरे संघाच्या हातात होईल. मात्र पुन्हा एकदा श्रेयस या खेळाडूला आपण पाहतोय. कालच्या खेळाडूची चर्चा आपण केली आहे. यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स गुणाची कमाई मैदानाच्या आतमध्ये सालगुरे संघाच्या खात्यामध्ये करून दिली. प्रथमेश काटकर या खेळाडूचा एक सक्सेसफुल ब्लॉक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गुण एकवटला सालगुरे संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा श्री संकुलकर या ठिकाणी पाहायला मिळतात. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो खेळाडूच्या माध्यमातून. माघारी परतेल नेतृत्व पुन्हा एकदा दापोलीचा बाहुबली म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं जातं असा अफवा काही सज्ज होतोय. श्री मानाईदेवी टासुरे संघाच्या माध्यमातून आक्रमण करण्याचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघ सालगुरे संघाच्या कोडमध्ये दाखल झालाय. 5 खेळाडूंचा डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 5 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. पण डिफेन्सनं आतापर्यंत संयमानं खेळ सादर केलाय. त्यामुळे संबंध आपल्याला या ठिकाणी व्हॅलिड रेट माघारी परतावा लागणार आहे. सध्या स्थितीमध्ये थोडासा संयमाने खेळ चालू आहे. दोन्ही संघ थर्ड रेड मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात. यावेळेस मात्र रोहितच्या माध्यमातून टॅकलला सुरुवात केली आहे. एक सक्सेसफुल बॅकवर्ड मैदानाच्या आतमध्ये करून दिला आहे आणि टासुरे संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा गुणाची कमाई होते. सालगुरे संघाच्या सडेपट्टीला रोखल्या. सक्सेसफुल कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूने पुन्हा एकदा गौरीचा खेळाडू एक व्हॅलिड रेड करेल की आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी माघारी परततोय. व्हॅलिड रेड केली पुन्हा एकदा ठिकाणी सालगुरे संघाच्या माध्यमातून श्री संकुलकर सातत्याने चढाई मार्फत भाषण केलेले पाहायला मिळतात. या ठिकाणी थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी अफवा केल्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. परंतु प्रणय सावंत या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये चकवा दिला जातोय. सक्सेसफुल कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि गुणाची कमाई पुन्हा एकदा टासुरे संघाच्या खात्यामध्ये होताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक गुणाची कमाई त्या ठिकाणी झाली आहे. ती मात्र श्री मानाईदेवी टासुरे संघाच्या खात्यामध्ये गुण एकवटला जातोय. सालगुरे संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला. परंतु दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा चढाई मार्फत एक सक्सेसफुल टॅकल तो मात्र डिफेन्सच्या माध्यमातून टासुरे संघासाठी प्रतिपत चंद्रलेखी व वर्धिष्ठुर विश्ववंदिता शाह सुरशोषैषा मुद्रा भद्राय राजते
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी उत्कर्ष करतेकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपण फार एका महत्त्वाच्या सामन्यामध्ये दाखल होतो. अर्थातच मध्यंतरापर्यंत आपण साईच्या माध्यमातून जो साई समालोचन करत होता, आपल्या सर्वांनी पण त्याचा आस्वाद घेतला आणि नक्कीच मध्यंतराचा पुन्हा एकदा आपण सामन्याला सुरुवात करतोय आणि महत्त्वाचा सामना आपल्याला अनुभवायला मिळतोय. या ठिकाणी आपण बघतोय महाराजी ताळसुरे, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सीमातली सालदुरे ब हा संघ आपल्याला घेताना पाहायला मिळतोय. सामन्याचं मध्यंतरानंतरचं गुणफलक एकदा आपण पाहणार आहोत. ताळसुरे हा संघ घेतोय 13 गुणांवरती, तर दुसऱ्या बाजूला सालदुरे हा संघ खेळतोय मात्र 3 गुणांवरती. तब्बल 10 गुणांची आघाडी आपल्याला अनुभवायला मिळते ताळसुरे संघाकडे असलेली. फार महत्त्वाचा सामना आणि महत्त्वाची लढत आपल्याला अनुभवायला मिळते मैदानामध्ये. दापोली तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेला क्रीडा रसिक आपल्याला इथे अनुभवायला मिळतोय. अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती लाभलेली पाहायला मिळते. कालच्या सत्रामध्ये नक्कीच आपण 65 किलो वजनी गटातील स्पर्धा देखील या स्पर्धांवरती सर्वांनी अनुभवली होती. या सामन्याचं चित्रीकरणाचं काम हे आपल्याला नक्कीच निनाद लाईव्ह स्ट्रीम या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला हे सामने युट्यूब चॅनलवरती देखील प्रक्षेपित झालेले पाहायला मिळते. दरम्यान जाऊया आता पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे, ज्या ठिकाणी अफाक ऐनरकर, ज्या खेळाडूला दापोलीचा बाहुबली संबोधलं जातं असा अफाक ऐनरकर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ताळसुरे संघाच्या माध्यमातून सालदुरे संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये यापुढे होणारा सामना असेल सीमादेवी सालदुरे विरुद्ध ध्रुवी साईशा पाळंदे. या पुढचा सामना देखील फार महत्त्वाचा असणार आहे. दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टीने दुसरा पुकार देण्यात येतोय. दरम्यान तिसऱ्या चढाईचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. थर्ड रेड आहे, डोआ डायरेक्ट आणि श्रेयस वाले या खेळाडूला आपण बघतोय. फार महत्वाचा खेळाडू आहे. ज्या खेळाडूने रत्नागिरी जिल्ह्याच्या सोबत महाराष्ट्राचं देखील प्रतिनिधित्व केलं असा श्रेयस आपल्याला या क्रीडांगणावरती खेळताना पाहायला मिळतोय. दरम्यान बंटी लोरे आपल्या सुंदर पद्धतीचा वापर करत मैदानामध्ये दाखल झाला आणि रोहित चोगलेच्या माध्यमातून नक्कीच यावेळेला आक्रमण करताना आपल्याला फसताना पाहायला मिळतोय. त्या यशस्वी गुणाची कमाई नक्कीच क्रीडानगरीच्या जवळपास जे संघ उपस्थित आहेत ज्यांनी अजूनपर्यंत नोंद केलेली नाही आहे अशा संघाला विनंती आहे आणि संघ प्रतिनिधींना की आपण इथे उपस्थित असलेली त्वरित नोंद करून घ्यायची आहे. व्यासपीठावरची आपण संदेश झगडे यांची संपर्क साधू इच्छिता. लगेचच आपण संपर्क साधायचा आहे. संदेश झगडे व्यासपीठाजवळ आहेत. उपस्थित जे संघ नव्याने उपस्थित झालेले त्यांनी आपण इथे उपस्थित असल्याची त्वरित नोंद करून घ्यायची. जाऊया तर पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे. गौरी सरास या खेळाडूला आपण बघतो. आपण नक्कीच पहिल्या सत्रामध्ये कुठेतरी ऑलआउटच्या उमेदवारावरती बघितलं सालदुरे संघाला, तर आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये आपण बघतोय जशा प्रतिक्रिया केलं जातं असं आजमावला जातोय. सालदुरे संघाच्या माध्यमातून ऑलआउटच्या उमेदवारावरती जाण्याची आपल्याला पाहायला मिळालं. ताळसुरेचा संघ फार महत्वाची लढत आणि महत्वाचा सामना इथे आपल्याला अनुभवायला मिळतोय. रात्रीच्या विद्युत प्रकाशाचे सामने आणि या सामन्याचे आपण सर्वजण साक्षीदार शिरला होता. पुन्हा एकदा वेगावरती सामनाचा प्रयत्न करतो आणि यावेळेला मात्र ही सक्सेस होतोय. कदाचित अर्थातच पंचायती शिट्टी वाजते पण आकर्षक दिशेने एक गुण उंच करताना आपल्याला पाहायला मिळतात. महत्वाचा खेळाडू जिंकला गेला सालदुरे संघाचा. बंटी लोरे या खेळाडूला बाद केले जाते. बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. प्रणय सावंत या खेळाडूला देखील आपण बघतोय. त्याचप्रमाणे श्री संकुलकर 3 महत्वाचे चढाई करतो आपल्याला मैदानाच्या बाहेर दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय अमर भारत ताळसुरे या संघाच्या माध्यमातून ज्या खेळाडूने फार महत्वाची कामगिरी बजावली असा गौरी सणस आज आपल्याला भव्य दिवशा 44 स्पर्धेमध्ये मानाजी ताळसुरे संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतो. छोटी समयानंतर पुन्हा एकदा पंचायती शिट्टी वाजते. सामन्याला सुरुवात होते. जसे क्रमांक 13 मैदानामध्ये झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो समोर 5 खेळाडूंचे क्षेत्ररक्षण फार सुंदर अशी चढाई झगवली जाते. समोर 5 खेळाडूंचे क्षेत्ररक्षण निकालापेक्षा यशस्वीरित्या पार केली जाते. 5 खेळाडूंचे सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय ताळसुरे संघ खेळतोय
16 गुणांवरती, तर सालदुरीचा संघ खेळतोय 8 गुणांवरती. तब्बल 8 गुणांची आघाडी आपल्याला टाळसोली संघाकडे असलेली पाहायला मिळते. गौरी सास आपली सराई यशस्वीरित्या पूर्ण करतो. आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतो. पदकासाठी सज्ज होतो. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 13 सालदुरी संघाच्या माध्यमातून आपल्या कोर्टमध्ये दाखल झाला आणि यावेळी मात्र बक्षीस आलेला आहे. अंतिम सामन्यामध्ये जो खेळाडू उत्कृष्ट पकड करेल त्या खेळाडूसाठी केतकीवाडी व केतकी बीच रिसॉर्टचे सर्व सभासद मिळून बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे तिसरी झाला आहे. अंतिम सामन्यासाठी या ठिकाणी बक्षीस आले आहे. सर्वोत्कृष्ट पकड जो खेळाडू करेल त्याच्यासाठी मिळून निधीसुरे केतकीवाडी व केतकी बीच रिसॉर्टचे सर्व सभासदांकडून 1100 रुपयाची बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे. नक्कीच साई अंतिम सामन्यासाठी देखील पारितोषिक आधीच जिंकत होताना त्याला पाहायला मिळते. चौरंगी स्पर्धेचं हे वैशिष्ट्य आहे. क्रीडा रसिक आहे आपल्याला दिलखुलास असलेला पाहायला मिळतो. प्रत्येक खेळाडूला इथे संधी असते. आपल्या इथे खेळाचं उत्तम प्रदर्शन करायचं आहे आणि अनेक क्रीडा रसिकांकडून येणारे पारितोषिकांचा आपण मानकरी बनायचं आहे. जाऊया तर पुन्हा एकदा क्रीडा खेळाकडे. यापुढे होणारा सामना असेल ध्रुवी साईशा पाळंदे विरुद्ध शिवदेवी सालदुरे दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा व अंतिम पुकार. चालू सामन्यासारखंच आपण क्रीडांगणाचा जागा घ्यायचा आहे. ध्रुवी साईशा पाळंदे आणि शिवदेवी सालदुरे सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. जसे क्रमांक 13 यावेळेला आपल्या मैदानामध्ये झाला त्याला पाहायला मिळते. 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण बोनस गुण मिळणार नाहीये. सामना गोलवर सोडवली जाते. रोहित चोले आपल्याला नेहमीच तयार असताना खेळाडू पाहायला मिळतोय. वेळेचा परिपूर्णतेने वापर केला गेला. सुंदर प्रयत्न केला गेला आणि यावेळेला मात्र सदैव आपल्या कोर्टमध्ये पुन्हा एकदा माघारी फिरला आणि प्रत्युत्तरासाठी सज्ज झालाय. दापोलीचा बाहुबली आफाक कैनरकर या खेळाडूला आपण बघतोय निराशा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आणि नक्कीच जर आपल्या संघाकडे गुणांची आघाडी आहे तर आफाक यावेळी कुठेतरी गेम सुरू करण्याच्या प्रयत्नामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं. वेळेचा परिपूर्णतेने वापर करतोय. आपण देखील रिकाम्याकडे आपल्या कोर्टमध्ये दाखल झालाय. प्रत्युत्तरासाठी सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 9 प्रणय सावंत या खेळाडूला आपण बघतोय. अँकल होल्ड यावेळेला रोहित चोलेच्या माध्यमातून फसलेला पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे आणि दरम्यान तिसऱ्या चढाईची इशारा होते. समोर 5 खेळाडूंचे क्षेत्ररक्षण. नक्कीच यावेळेला गौरीजला देखील बोनस गुण मिळणार नाहीये. समोरच्या खेळाडूला स्पर्श करणं हा एकमेव पर्याय यावेळेला गौरीजकडे आहे. बॅकलाईनच्या बाहेर नसावं लागेल. तर जर गौरीज बाद झाला तर दुसऱ्या बाजूला अमर या संघासाठी ज्यावेळेला आपण विचार करतो म्हणजे महत्त्वाचे डिफेन्स बघितलेले आहेत. अफाज असेल, परफॉर्मन्स संयोग असेल त्यांच्यासाठी नक्कीच टाळसोली संघासाठी आपण कुठेतरी सुपर टॅकल ऑन झालेला पाहायला मिळाला. बोट टीम 1 पॉईंट दिला जातोय. फार सुंदर कामगिरी गेली आहे. नक्कीच दोन्ही संघांना 1 गुण दिला जातोय. त्याचप्रमाणे या क्रीडापटूमध्ये डॉक्टर श्रीपाद दांडेकरचे माहिती असल्याप्रमाणे डॉक्टर दांडेकर मॅडम देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठातून स्थान बनवायचं. त्याचप्रमाणे श्री शशिकांत पेंडसे आपण देखील या ठिकाणी उपस्थित. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. आपल्याला विनंती असेल की कृपया आपण देखील या व्यासपीठातून स्थान बनवायचं. धन्यवाद साहिल. नक्कीच दिग्गज मान्यवरांची उपस्थिती देखील आपल्याला इथे लाभलेली पाहायला मिळते. दापोलीच्या काना कोपऱ्यातून इथे क्रीडारसिक उपस्थित होतात. फार महत्त्वाचा सामना आणि अर्थातच शेवटचं 1 मिनिट पंचांनी इथे डिक्लेअर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच गुणांचा विचार करता आपल्याला टाळसोली संघ कुठेतरी आघाडीवरती पाहायला मिळतोय. जर या चढाईमध्ये प्रणय सावंत सज्ज होताना जो आपल्याला खेळाडू पाहायला मिळतो, या खेळाडूने सर्व खेळाडूंना मात करण्याचा विक्रम जर या क्रीडांगणावरती केला तरच नक्कीच सालदुरी संघासाठी कुठेतरी आपल्याला कमबॅक केलेला पाहायला. सन्मानित करते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल